पासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी शेतकरी मित्राच्या माध्यमातून घेऊन आलो अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे उदय लाड करतो स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचला, कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट. देशांतर्गत बाजारामध्ये अमेरिकेमुळे प्रचंड बदलणार आता सोयाबीनचा बाजारभाव. सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव, तो देखील अमेरिकेमुळे. पण असं काय घडलं अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव? जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा. जिथं व्हिडिओ आपणास आवडेल तिथं लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून जोडून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत. मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट. देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव, तो देखील अमेरिकेमुळे. पण अशा परिस्थितीत प्रश्न हा उद्भवला की असं काय घडलं अमेरिकेत की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव? चला या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला स्थिर दिसतो. याच्या मागचं कारण म्हणजे अमेरिकेमध्ये अशा काही घडामोडी घडल्यात की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात एकंदरीत प्रचंड बदल घडताना दिसू शकतो. आपण जर या ठिकाणी बघितलं तर अमेरिकेमध्ये जी सोयाबीनची पेरणी असते ती आपल्याला जूनच्या 1 तारखेपासून सुरू होताना दिसते. आपल्याला हा अंदाज सांगण्यात आला होता की जी पेरणी असणार आहे ती अमेरिकेमध्ये 14% घटू शकते. परंतु नवीन आकडेवारीनुसार चीन आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफ संघर्ष हा निवळल्यामुळे चीनमधून सोयाबीनची मागणी वाढण्याची शक्यता व भविष्यामध्ये जर वातावरणाचा विचार केला तर अत्यंत जबरदस्त असणारं अनुकूल वातावरण, याच्यामुळे सोयाबीनची पेरणी व उत्पादन याच्यामध्ये भरघोस वाढ होताना दिसू शकते. याच्यामुळे आपल्याला सोयाबीनचं उत्पादन यावर्षी अमेरिकेचं अबाधित राहताना दिसू शकते आणि हे जे उत्पादन असणार आहे याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला 100% रेकॉर्ड तेजी जरी दिसणार नसली तरी भाव मात्र स्थिर दिसतील. याचा अर्थ या ठिकाणी कयास रूपाने घ्यावा लागेल की आपल्या देशावरती याचा कसा परिणाम होणार. लक्षात घ्या मित्र, अमेरिकेमध्ये जर उत्पादन जशास तसं राहिलं तर जी एक तेजी येण्याची शक्यता होती ती या ठिकाणी आहे ती निघून जाईल. अशा परिस्थितीमध्ये दिवाळीपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात विलक्षण तेजी दिसणार नाही. परंतु एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की आपल्याला दिवाळीनंतर मात्र हमी भावात झालेल्या वाढीमुळे सोयाबीनचे बाजारभाव 100% सुधारताना दिसतील. तर अशा परिस्थितीमध्ये मग आपण सोयाबीनची पीक पेरणी करण्याचा विचार करत असाल तर काय करावं? यंदाच्या वर्षी एकंदर परिस्थिती बघितली तर सोयाबीन आणि कापूस हे जर ऑप्शन घेतलं तर सोयाबीनपेक्षा कापसामध्ये मिळणारं उत्पन्न व नफा जास्त असणार, म्हणून विचार करून आपण सोयाबीनची पेरणी करावी. कारण अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी घटण्याची शक्यता मावळली, ज्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावातील तेजी सुद्धा येण्याची शक्यता आता कमी झाली. म्हणून विचार करून निर्णय घ्या, तुमचं अजिबात नुकसान होणार नाही. संपूर्ण व्हिडिओ आणि माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्या येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत. मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांची आणि शेतकरी मित्रांची मानतो आजच्या व्हिडिओत मनापासून आभार.